नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र प्रवीण कुमावत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की एक मराठी यूट्यूबर त्याला किती स्ट्रगल करावं लागतं आणि आतापर्यंत मी 90,000 एवढे सबस्क्रायबर्स गेन केलेले आहेत। मी तुम्हाला सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मी चॅनल कधी सुरू केलं, शॉर्ट्स व्हिडिओ टाकले की लॉंग व्हिडिओज, कोणत्या पद्धतीचा वापर केला, कंटेंट काय होतं, किती दिवसानंतर मॉनिटायझेशन झालं, ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यावेळेस माझे सबस्क्रायबर्स किती होते आणि ज्या दिवशी मॉनिटाईज झालं त्या दिवसापासून किती दिवसानंतर पहिली पेमेंट आली आणि पहिली पेमेंट आली तर ती कशी आली आणि किती आली। तर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत डिटेल मध्ये। तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय बारकाईने आणि शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप मला पेमेंट पहिली कशी आली। तर सुरुवातीला आपण जाणून घेणार आहोत की आतापर्यंत मी 90,000 सबस्क्रायबर्स गेन केलेले आहेत। तर हे 90,000 सबस्क्रायबर गेन करण्यासाठी मला टाइम पिरियड किती लागलेला आहे याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, 6 महिन्यापूर्वी मी हे चॅनल स्टार्ट केलं होतं आणि सुरुवातीला मी व्हिडिओज अपलोड करत होतो ते फक्त शॉर्ट्स व्हिडिओज, लॉंग व्हिडिओज फक्त मधून मधून एक दोन टाकत होतो, परंतु रेग्युलरली दररोज 1 ते 2 शॉर्ट्स व्हिडिओज मी टाकत होतो आणि तेही आपल्याच लँग्वेज मध्ये, मराठी लँग्वेज मध्ये। त्यानंतर काही व्हिडिओज माझे व्हायरल झाले आणि असं करता करता 10,000, 20,000, 30,000, 40,000 सबस्क्रायबर्स ज्या वेळेस झाले त्यावेळेस माझं चॅनल फुल मोनेटाईज झालं। म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओला 90 दिवसाच्या आत आपल्याला 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करावे लागतात आपल्या चॅनलवर, तेही 90 दिवसाच्या आत। तर मी हा क्रायटेरिया कंप्लीट केल्यानंतर माझं चॅनल फुल मोनेटाईज झालं। त्यावेळेस माझे सबस्क्रायबर होते 40,000। दुसरा प्रश्न, मॉनिटाईज झालं त्यावेळेस माझ्या चॅनल सुरू करण्यासाठी किती दिवस झालेले होते। ज्यावेळेस माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यावेळेस मी कंप्लीट केले होते तब्बल 3 महिने आणि तेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं, तेही फुल मॉनिटाईज। तिसरा प्रश्न आहे की मॉनिटाईज झाल्यानंतर मला पेमेंट किती दिवसानंतर आली। तर YouTubeचा क्रायटेरिया असतं की मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला पेमेंट स्टार्ट होते, परंतु ते डॉलरच्या स्वरूपात असते। ज्यावेळेस आपल्या ॲडसन अकाउंट मध्ये $100 जमा होतात त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली YouTube आपल्या त्या $100च्या वरती कितीही डॉलर असू शकतात त्या डॉलर्सला आपल्या बँक अकाउंट मध्ये जमा करतं। $100चे 8,500 एवढे पैसे येतात आणि अशा पद्धतीने ते आपल्याला आपली पेमेंट करत असतात। तर माझं चॅनल फुल मोनेटाईज झालं त्यानंतर तब्बल 2 महिने मला लागले होते पहिलं पेमेंट यायला। पहिलं पेमेंट त्यावेळेस माझे $111 जमा झाले होते माझ्या ॲडसन अकाउंटला आणि 21-22 तारीख होती मे महिन्याची आणि तेव्हा YouTubeने माझं पेमेंट आहे ते माझ्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलं। त्यावेळेस ते $111चे पैसे बनले होते ₹9,020। त्यामध्ये बँकेने चार्जेस कापले असतील 500 किंवा 600 रुपये। तर अशा पद्धतीने पहिलं पेमेंट आलं आणि आता 90,000 सबस्क्रायबर्स मी गेन केलेले आहेत। तर ही आहे सर्व प्रोसेस। म्हणून तुम्हीही एक कंटेंट क्रिएटर असाल, यूट्यूबवर काम करत असाल आणि तुमच्या कंटेंटला जास्तीत जास्त बघायला हवं, कारण की YouTubeचा अल्गोरिदम आहे की जो वॉच करणारा आहे, व्ह्यूअर्स आहे, तो तुमच्या व्हिडिओवर जेवढा वेळ थांबेल जास्त तेवढा तुमचा व्हिडिओ व्हायरल होत असतो। म्हणून कोणताही व्हिडिओ तयार करत असताना हे लक्षात घ्या की तुम्हाला असा व्हिडिओ बनवायचा आहे की जो व्ह्यूअर आहे तो तुमच्या व्हिडिओवर जास्तीत जास्त थांबायला हवा आणि बघायला हवा। तर अशा पद्धतीने पूर्ण जर्नी होती आणि पहिली पेमेंट अशा पद्धतीने आली। म्हणून फ्युचर तर ब्राईट आहे YouTube मध्ये काम करण्यासाठी, फक्त मेहनत करा आणि ऑनेस्टली काम करा तर सगळं काही शक्य होऊ शकतं।